बघा सिम्पल आपलं गोल काय आहे, आपल्याला ह्या लाईव्ह क्लासमधून लोकांचं डिव्हिडेशन करायचं आहे. कशा प्रकारे डिव्हिडेशन करायचं आहे? पहिली गोष्ट तर मला लोकांची गरज आहे थोडीशी. मला ह्याच्यातून क्वालिटी लोक शोधून आणायचे, जे प्रॉफिटेबल आहेत ते शोधून आणायचे, उरलेल्यांना प्रॉफिटेबल करायचं आहे. आणि आपण हे लाईव्ह क्लास एकदाच असे एकदम क्वालिटीचे घेऊन त्यांना रेकॉर्ड करून ठेवणार आहे विथ सायकोलॉजीचे क्लास खूप भारी राहणार आहेत. त्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन एकदम खतरनाक राहणार आहे. आणि ह्या सगळ्याचं रेकॉर्डिंग होईल, त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग लाईफ टाईमसाठी सगळ्यांसाठी ओपन राहील. ही गोष्ट आपल्याला करायची आहे. त्यासाठी मला प्लस लोकांचं ग्रुपिंग पण करायचं आहे. नवीन बिगिनर आलेली लोक वेगळी, त्यानंतर शिकून झालेली वेगळी, त्यानंतर शिकून करून खचून लॉस करून बसलेली वेगळी, त्यानंतर जी प्रॉफिटमध्ये आहेत ती लोक वेगळी, त्यानंतर ज्यांचं कॅपिटल स्मॉल आहे ती लोक वेगळी, आणि जी लोकांचं कॅपिटल मोठं आहे त्या लोकांचा ग्रुप वेगळा. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे ग्रुपिंग आपण करणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी मला एक प्रॉपर पोलिंग केलं तर मला थोडासा अंदाज चांगला सापडून जाईल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता आपली जी टीम आहे, माझ्याकडे ऑलरेडी 7-8 लोकांची टीम आहे चांगली, ज्याच्यामध्ये ॲनालिस्टपासून एडिटरपासून खूप वेगवेगळ्या पोस्टिंगवरती लोक आहेत. ठीक आहे. अजून पण ऑपॉर्च्युनिटी भरपूर अशा आहेत. त्यानंतर तुमच्यातले बरेच प्रॉफिटेबल लोक असतील, ज्यांचा स्मॉल प्रॉफिट होत असेल. ठीक आहे, पण प्रॉफिट असेल. अशा लोकांची अशा लोकांना मी कधी पण स्ट्रॅटेजी माग कुठं गिव्हवेच्या ह्याच्यातून असे लोक मी शोधत राहतोय, तर भरपूर असे लोक कनेक्ट पण झाले आहेत माझ्यासोबत. ठीक आहे. तर अशा लोकांची पण आपल्याला गरज आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जर एक वेनं प्रॉफिटेबल असा आय नो, चला चांगली गोष्ट आहे, प्रॉफिटेबल व्यक्ती कसा पण पुढे जाऊ शकतो, बट टाईम लागतो गोष्टी समजेपर्यंत, वेगवेगळे एक्सपिरियन्स येईपर्यंत. तर थोडंसं डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट झाला तुम्ही, तर आय होप की तुमची जी ग्रोथ आहे ती 100x फास्ट होऊन जाईल. कारण की ऑलरेडीच मार्केटमधलाही भरपूर एक्सपिरियन्स आहे, प्रॉफिटेबल होऊन पण मला भरपूर असा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे जेवढं कनेक्शन होईल तेवढं बेटर राहील. प्लस आपले जे सायकोलॉजिकल क्लास होणार आहेत, ठीक आहे, सायकोलॉजी जे क्लास होणार आहेत ते सगळ्यात टॉप क्वालिटी करणार आपण. 1-to-1 इंटरॅक्शन करणार आहे. काय प्रॉब्लेम आहे प्रत्येकाचा, प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉर्ट करून घेणार आहे. जरी 500 लोक असतील, 500 लोकांना आपण ग्रुपिंग केलं की वेगवेगळे बॅचेस होतील. ठीक आहे. ग्रुपिंग केले की वेगवेगळ्या बॅचेस होतील आणि त्या वेगवेगळ्या बॅचेसचे वेगवेगळे लाईव्ह होऊन जाईल. 2 दिवसातून, 1 दिवसातून, 2 दिवसातून, 1 दिवसातून, असं कंटिन्यू आपण लाईव्ह करणार आहे. त्याच्यामुळं जे नॉलेज ह्यावेळेस तुम्हाला भेटणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत त्या एकदम टॉप क्लासच्या असणार आहे. तुम्हाला असं वाटेल की फ्री लाईव्ह चालू आहे, शिकवून झालं की होत आहे गायब, अजिबात नाही. तुम्हाला प्रॉफिटेबल करून सोडायचं हे असं ठरलेलं आहे आपलं. ठीक आहे. ऑलरेडीच बघा तुम्ही गोल्डन ग्रुपला वगैरे असाल, डेलीच्या डेली प्रॉफिट चालू आहे. ओके. आज तर किती दिवसातून एसेल झाला, तुम्ही जाऊन ग्रुपची हिस्ट्री नुसती चेक करा. तर अशा खूप सगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. पैसे कमवायचे काय अवघड नाही, ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. तुम्ही स्वतः ट्रेड करायला सोडून जर ग्रुपवरचे जरी नुसते ट्रेड करत बसला ना, तरी पण तुमच्या अकाउंट डबल ट्रिबल इझिली होणार, इझिली. स्ट्रॅटेजी पण सांगा, सगळं सांगतो मी, सगळं सांगणार आहे तुम्हाला. काय सांगतो मी की ह्या लाईव्ह क्लासमध्ये ऑल थिंग्स क्लिअर होणार आहेत तुमच्या सगळ्यांच्या. ओके. ऑल थिंग्स क्लिअर होणार, सायकोलॉजी, स्ट्रॅटेजी, एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग. ओके. जस्ट मी आता पोल करतोय, मला प्रॉपर वोटिंग पाहिजे. प्रॉपर 300 लोक आहेत, नेमके 100 लोक कुठं गायब झाली काय माहिती आज. पोल्स समजा कोणी काय क्वेश्चन टाकू ना, मी सांगितलं होते क्वेश्चन टाका की हे असं होत असेल तर काय करू, तसं होत असेल तर काय करू. ठीक आहे. युअर कॅटेगरी सेम पोल मी टेलिग्रामवरती पण टाकेन. बिगिनर फ्रॉम झिरो. ठीक आहे. पहिली कॅटेगरी असणार आहे बिगिनर फ्रॉम झिरो. ओके. हे कोण मेसेज करते टांगडून टांगडून वाजते सारख्या, बंद करून ठेवेन नेट. बिगिनर फ्रॉम झिरो. ओके. त्यानंतर सफिशियंट नॉलेज. ओके. थर्ड कॅटेगरी असणार आहे फुल नॉलेज बट लॉस. आणि काही लोक असेच बरं का, म्हणजे नेहमी बघतो मेसेज की माझ्याजवळ स्ट्रॅटेजी आहे लय भारी, पण माझ्याजवळ कॅपिटल नाही. अशा लोकांना कुठला ग्रुप टाकला पाहिजे माहिती आहे? अशा लोकांना हाकलून द्यायला कुठं बाहेर ग्रुप टाकला पाहिजे. कारण ज्याजवळ नॉलेज असतं ना त्यासाठी 100 ऑपॉर्च्युनिटी आहेत.
डेमो कॉम्पिटिशन्स होते, कुठल्या पण ब्रोकरला जावा तुम्ही कॉम्पिटिशन होते, खूप खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्यामुळे पैसे कमवून गेले अवघड नाही, फक्त नॉलेज आणि सायकोलॉजी चांगली पाहिजे. फुल नॉलेज बट लॉस. ओके. आणि प्रॉफिटेबल. प्रॉफिटेबल एवढं तर संपलं. आहे प्रॉफिटेबल. अजून कोणतं काय राहिलं? फुल नॉलेज बट लॉस, प्रॉफिटेबल, सफिशियंट नॉलेज, बिगिनर फ्रॉम झिरो. ओके. प्रॉफिटेबल आणि आणि कन्सिस्टंट प्रॉफिटेबल. कन्सिस्टंट प्रॉफिटेबल. 2 इयर. ठीक आहे. त्यानंतर काही लोक असतील ना अशी जी C2C आहेत. नो लॉस नो प्रॉफिट. आले टेलिग्रामला केलं असेल ते परवडलं असतं, बट इट्स ओके. जस्ट 2 मिनटं वेट करा फक्त, झाले जवळजवळ. ओ माय गॉड. मी डायरेक्ट एक्झिट झालो होतो. माय मिस्टेक गाईज, सॉरी. आय होप मी क्लिअर दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना. मी गेलो कुठं बघू द्या. हाय हाय. ओके, आलो रिटर्न. चॅट पण आल्या. भाई आता पोलिंगला मी एवढं टाईप केलंय भाई, माघारी यायला पाहिजे गेलेलं आहे. मी टेलिग्रामला पोल करतो. जस्ट 2 मिनिट द्या मला. स्ट्रॅटेजींपेक्षा 500 पटीनं महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय खरं तर, बरं का. ठीक आहे. मी टेलिग्रामला पोल करतो. जस्ट वेट करा. हा बघा, तोपर्यंत टेलिग्राम चॅनलची लिंक टाकतो, ते बघा. ही पोलिंग ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. ग्रुप लिंक टाकली आहे बघा मी चॅटला. ओके. कुठे गेला ग्रुप? ग्रुपच सापडत नाही मला तर कधी. बघा पोल काय असेल आपला. सिलेक्ट युअर पोझिशन. ठीक आहे. पहिला जे असणार आहे ते काय होतं आपला बिगिनर. त्यानंतर नॉलेज. चांगलं पोल केला होता माहिती आहे का मी. बिगिनर. दुसरं काय टाकलं होतं मी? तिसरं फुल नॉलेज बट लॉस. चौथा प्रॉफिटेबल. 6वा कन्सिस्टंट प्रॉफिटेबल. 2 इयर्स. तिसरा नो प्रॉफिट नो लॉस. ओके.
ओके, हे बघा पोल टाकलेला आहे मी, चेक करा. पोल टाकलेलं चेक करा पटकन. पोलिंग चेक करा ग्रुपवरती. ग्रुपची लिंक टाकली आहे बघा. पोल चेक करा, पटकन चेक करा. हे सगळे इम्पॉर्टंट आहे. तुमच्या स्ट्रॅटेजीपेक्षा, तुमच्या सायकोलॉजीपेक्षा या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे मी करतोय. ओके, अभिसर MT5 कुठून डाउनलोड करायचं? क्रोमला सर्च करा ना MT5, ऑफिशियल वेबसाईट येते त्यांची, तिथून करा. दादा शुभम बोलतोय. रिसिव्हर UPI अकाउंट नंबरचे लास्ट 4 डिजिट कोणत्या बँकमध्ये अकाउंट होत रिसिव्हर त्या डिटेल टेलिग्राम केले आहेत तेवढं आज बघा प्लीज. डिपॉझिट अडकलंय 3 दिवस झालं. अरे बापरे, आज फ्रायडे. $223 लोकांनी बघितले, त्यातले 51 लोकांनी वोटिंग केलं. 222 लोकांनी वोटिंग केलं. गुड. बिगिनर म्हणजे शून्य नॉलेज असणारे 88 लोक आहेत. व्हेरी गुड. गुड नॉलेज 38 आहेत. फुल नॉलेज बट लॉस असणारे ओके. प्रॉफिटेबल 6, कन्सिस्टंट प्रॉफिटेबल 2, नो प्रॉफिट नो लॉसमध्ये 29 लोक आहेत. गुड, व्हेरी गुड. किती लोक आले? 343 लोक आहेत. पटपट पोलिंग वोटिंग झालं पाहिजे. टाइम वेस्ट करू नका. टाइम वेस्ट नाही ॲक्च्युली, बट मी आज माईक ऑन करणार आहे तुमच्या सगळ्यांचे, तुम्हाला बोलायला चान्स देणार आहे. हे ग्रुपिंग कशासाठी करायला लागलोय? 500 लोक आहेत ती, 100 लोकांचा 200 लोकांचा ग्रुप पाहिजे आपल्याला बाबा, की त्यांच्या विषयाने बोलता यावं. म्हणजे बिगिनरनं ह्याचा तोटा होणे. हे असं कमेंट मारला हाकलून डायरेक्ट, माहिती आहे का? बाउस बट स्कॅल्पिंग की स्विंग ट्रेडिंग स्कॅल्पिंग 100 वेळा कमेंट मारा का? एकटा म्हणू का तू इथं? ब्लॉकच करेन बघ. कॉपी पेस्ट करून डायरेक्ट कमेंट मारायला आलाय. हाऊ टू बिकम प्रॉफिट, अरे सगळं सांगतो. अकाउंट रिजेक्ट झालं सगळं सांगतो. कोण अरे बाबूसाहेब म्हटलं, मी ब्लॉक करून टाकतो माणसाला. सॉरी. एवढं कॉमन सेन्स नाही का तुम्हाला? एवढं क्वेश्चन महत्वाचं आहे का की बाबा धड 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 हे करायला? बाकी क्वेश्चन गेले ना सगळे, त्यामुळं. हा रेकॉर्डिंग आहे यूट्यूबवरती. नॉलेज आणि सपोर्ट ह्यासाठीच लाईव्ह क्लास आहे, त्यासाठीच मी पोलिंग वगैरे घेतोय. तर सगळेजण पोलला वोट करा. हे बघा लिंक टाकलेली मी. हे बघा आपल्याला काय करायचं, ग्रुपिंग करायचं लोकांचं. का तर तुम्हाला सगळ्यांसोबत इंटरॅक्शन करायला सोपं जावं. जे लॉसमध्ये लोक आहेत त्यांना वेगळं नॉलेज द्यावं लागतं, जे प्रॉफिटमध्ये आहेत त्यांना वेगळं नॉलेज द्यावं लागतं. कंटिन्यू प्रॉफिटमध्ये राहण्यासाठी वेगळं नॉलेज द्यावं लागतं. ठीक आहे, नो प्रॉफिट नो लॉस वाल्यांना वेगळं नॉलेज द्यावं लागतं. मग टाइम वेस्ट होऊ नये म्हणून आपण एकदाच ह्याचं ग्रुपिंग करून घेतलं की बेटर पडेल. ठीक आहे, मला बघू द्या किती लोक आली. कुठं आहे ते ग्रुप, कुठे गेला? 300 वोट आले. कुठे गेले 350 लोकांनी? 300 वोट कसं काय ते? भाई ह्या माणसाला मी ब्लॉक कसं होतो? मी शोधून ब्लॉक करेन ना, शोधून सरळ ब्लॉक मारतो याला. सॉरी दादा, मी तुला रिमूव्ह करतो, कारण 2 वेळा मी सांगितलं की कमेंट करू नको कॉपी पेस्टवाली, एवढी सगळी एकच कमेंट 100 वेळा, तरी पण तुम्ही काय ऐकलं नाही. सो जस्ट मी रिमूव्ह करतोय. ठीक आहे, थांबा आता कमेंट करू नका. मला एकदा फक्त वोटिंग बघू द्या. बिगिनर 160 लोक आहेत, नॉलेज असणारे 52 लोक आहेत, नॉलेज बट लॉस 94 लोक आहेत, प्रॉफिटेबल 9 लोक आहेत, कन्सिस्टंट प्रॉफिटेबल 3, नो प्रॉफिट नो लॉसवाली 40. ओके गुड. नेक्स्ट पोल आहे आपला. नेक्स्ट पोल आहे, काय करायचं तुम्हाला? कॅपिटल, तुमचं कॅपिटल किती आहे? कॅपिटल वाईज पण इम्पॉर्टंट आहे. $50 मला माहिती आहे मोस्ट लोकांकडे 100 असेल. बिलो 50 USD, 100 USD टू 200. त्यानंतर
400 to 700, लय मोठा नको गॅप घ्यायला. 400 to 600, 1000 USD, 2000 USD, 10,000 USD प्लस. ठीक आहे, नो कॅपिटल. नीट 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 वोटिंग करा इज्जतमध्ये. ओके, बघा कॅपिटल बघा. दुसरा पोल बघा, पटकन वोट करा. चेष्टा नाही, आम्ही सगळ्या ह्या डेटा बघणार. आम्ही कोणाचं वोटिंग काय आहे नेमकं. उगाच $10,000 प्लस कॅपिटल आहे म्हणू नका. आणि मला काय फरक पडत नाही, कारण की मी हा डेटा गुगल फॉर्मवरती पण घेणार आहे. ठीक आहे, हा डेटा मी गुगल फॉर्मवरती पण घेणार आहे. सो दॅट्स वाय ग्रुपची लिंक टाकतोय बघा मी. पोल टेलिग्राम चॅनलला आहे, पोल टेलिग्राम चॅनलला आहे. लाईव्ह बॅचचा जो टेलिग्राम चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये लाईव्ह बॅचचा टेलिग्राम चॅनल त्याच्यामध्ये. हे घ्या, लिंक टाकलेली. तुम्हाला गरज पण सांगितली की का ह्या सगळ्याची गरज आहे. बघा आपली ऑडियन्स जे आहे त्याच्याकडं बिलो 50 असणारे 45 लोक आहेत, 100 ते 200 USD असणारे 159 लोक आहेत, 400 to 600 असणारे 24, $1000 असणारे 8 लोक आहेत, $2,000 असणारे 2, 10,000 प्लस असणारे 1 आणि नो कॅपिटलवाली 40 लोक आहेत. ठीक आहे, नो कॅपिटलवाल्यांनी आत्ताच कुठंतरी अर्निंग सोर्स बघा, कामाला जायचं बघा, काही पण करा, कुठं पण हातपाय मारा, बट मारा. ओके, ब्रेक इवन कशासाठी पोल करायचं. ब्रेक इवन म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, त्याला म्हणायचं ब्रेक इवन. ठीक आहे, गुड. एवढं वोटिंग आलेलं आहे. आता अजून एक डेटा काय पाहिजे आपल्याला, एक गुगल फॉर्ममध्ये मी हे करेन. गुगल फॉर्म टाकतो. द होस्ट हॅज डिसेबल ग्रुप चॅट. काय फोटो टाकलाय पण, आय डोंट नो व्हॉट इज दिस. हां चला, मोबाईल नंबर, नेम, मोबाईल नंबर, नेम. हां, त्यानंतर काही एडिट होत नाही, अरे पटकन होणार एडिट. दादा चॅटिंग दिसत नाही मला, तुम्हाला नसते दिसत चॅटिंग. चॅटिंग डायरेक्ट माझ्यापर्यंत मेसेज येते, तुम्ही जे मेसेज टाकता ते डायरेक्ट माझ्यापर्यंत येतात. तुम्हाला सांगतो, हे असं मॅकबुकवरती कुठलं तर बटन दाबलं ना डायरेक्ट गायब होतंय. म्हणजे मी डायरेक्टली रिमूव्ह होतो क्लासमधून.
लिंकवर ॲड पण होत नाही आहे. येस येस येस, व्हिडिओ स्टॉप झालता. डोंट वरी, लगे व्हिडिओ स्टॉप करू नका. मी गुगल फॉर्म पण टाकतोय का लगेच. चला, गुगल फॉर्म आता तुमच्या पुढंच भरावा. मी गुगल फॉर्म तयार करतो. बघा, एक सिम्पल फॉर्म येईल तुमच्या पुढं, नेम. त्याच्यामध्ये तुमचं नेम भरा. जे 2 मिनिटं तुमच्या सगळ्या पुढं त्या गोष्टी तयार करतो मी. नेम, व्हॉट्सअप नंबर, ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी मला आधी काय करून ठेवता येत नव्हत्या. मी मुद्दाम केलं नाही आहेत, कारण की मला असेच लोक पाहिजेत की ज्यांच्याकडं माझ्यासोबत थांबण्याची ताकद पाहिजे. मी इथे काही पण टाईमपास मारू, आणि ॲक्च्युली आपण टाईमपास नाही आहे मारत. नेम, व्हॉट्सअप नंबर, त्यानंतर युअर ट्रेडिंग, काय म्हणू शकतो, ट्रेडिंग जर्नी म्हणू शकतो की आपण, काय म्हणू शकतो तुम्हाला. हां, स्टेज ऑन ट्रेडिंग कंसात लिहितो बघा. बिगिनर, ठीक आहे. दुसरं लिहितो बिगिनर, त्यानंतर नॉलेज, तिसरं नॉलेज बट लॉस. स्क्रीन दिसत नसेल तुम्हाला, मला माहिती आहे. चौथं प्रॉफिटेबल. पाचवं, मला माऊस कुठं ठेवला आहे बरं मी, त्याच्यामुळे मला वापरता येईल नाही. कन्सिस्टंट प्रॉफिटेबल, त्यानंतर नो प्रॉफिट नो लॉस. ओके, ठीक आहे. मी पण रिक्वायर्ड करतो. व्हॉट्सअप नंबर सगळ्यात आधी रिक्वायर्ड, त्यानंतर कॅपिटल, ओके. ब्रोकर, आणि अजून काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो मला सांगा कोणीतरी, सजेस्ट करा. आता मला क्वेश्चन सजेस्ट करा कोणीतरी, की काय इम्पॉर्टंट क्वेश्चन असू शकतो ग्रुपिंग करण्यासाठी लोकांचं. ठीक आहे. रिमार्क, कोणीतरी क्वेश्चन सजेस्ट करा, बेस्ट क्वेश्चन सजेस्ट करा. एजची काय घेणं देणं नाही आपल्याला. हां, प्रोफेशन एक असू शकतो. हाऊ मेनी इयर्स ट्रेडिंग, नो मॅटर. ते आपल्याला लॉस करतोय की प्रॉफिट करतोय की काय करतोय हे इम्पॉर्टंट आहे. लॅपटॉप आहे का, स्टील हे पण नाही मॅटर. इन विच फील्ड यू आर वर्किंग, येस, म्हणजे तुमचं प्रोफेशन एक इम्पॉर्टंट आहे.
ओके ओके ओके. फुल टाईम पार्ट टाईम पण ओके. चॅट नाही दिसणार, चॅट दिसत पण नाही. इन्कम करंटली वर्किंग स्टुडंट. ओके ओके. गुड 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 गुड. चला, 2 मला सापडलेत क्वेश्चन, पास करा. हम्म, 2 क्वेश्चन सापडलेत. जस्ट वेट करा, मला ॲड करू द्या. ब्रोकर आणि काय प्रोफेशन. युअर प्रोफेशन रिक्वायर्ड. त्याखाली राईट युअर ओपिनियन. पॅराग्राफमध्ये हे आपण ॲड करू शकतो. नेम घेतलं, मोबाईल नंबर घेतला, ब्रोकर घेतला, राईट युअर ऑप्शन. ओके. देन अजून काही इम्पॉर्टंट टाकलं आहे ना कोणी? पब्लिश. ओके, पब्लिश. URL करतो शॉर्ट, त्याला मारतो कॉपी. अँड गाईज हे घ्या. कशावरती टाकू? प्री लाईव्ह बॅचमध्ये टाकायचं ना. कमांड V. यस, पोल अपलोड केलं आहे, चेक करा. सॉरी, गुगल फॉर्म अपलोड केला आहे, चेक करा. त्यानंतर ह्याच्यात पण टाकतो. तुम्ही एवढी इन्फॉर्मेशन का घेताय? तुम्ही स्टार्टिंगपासून लाईव्ह क्लासला नव्हता, याचा अर्थ सिम्पल आहे. ठीक आहे, गुगल फॉर्मची लिंक टाकलेली आहे. एवढी इन्फॉर्मेशन घेण्याचं रिझन आहे बघा. प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे. कॅपिटलनुसार तुमचं डोकं वेगळं चालतं, तुमच्या स्टेजनुसार तुमचं डोकं वेगळं चालतं. तुम्ही लॉसमध्ये त्यांना वेगळं गायडन्स करावं लागतं, जे प्रॉफिटमध्ये त्यांना वेगळं गायडन्स करावं लागतं, जे लोक नो प्रॉफिट नो लॉसमध्ये त्यांना वेगळं गायडन्स करावं लागतं. ठीक आहे, तर ह्या वेळेस माझं असं म्हणणं आहे की लाईव्ह क्लासमध्ये आपण सगळ्या धडधड ऑल गोष्टी वन टाईममध्ये क्लिअर करून रेकॉर्ड करून ठेवू आणि घे म्हणून लोकांना देऊ. ज्यांना पाहिजे ते लोक तिथून तसं शिकू शकतात. ठीक आहे, त्यानंतर 1-to-1 इंटरॅक्शन आपण करणार आहे. त्याच्यामुळे एवढी सगळी इन्फॉर्मेशनची गरज आपल्याला आहे आणि 100% आहे. ठीक आहे, बघा मी टाकलेला आहे फॉर्म, घ्या भरून. टेलिग्रामवरती पण लिंक टाकले, तुम्ही निवांत बिंदास्त आरामशीर भरू शकता नंतर. ठीक आहे, किती रिस्पॉन्स आले? 10. वाव, अच्छा लगा. प्रॅक्टिकली जास्त नॉलेज द्या. होय सर, कोणी तर म्हणते प्रॅक्टिकली जास्त नॉलेज द्या. एका क्लासमध्ये तर होत नाही, त्यासाठी कन्सिस्टंट सोबत राहावं लागतं. बरा फॉर्म, आणि 10 मिनिटात आपण आपल्या लाईव्ह क्लासला सुरुवात करूया. राईट ओव्हर ओपिनियन हे काय विषय आहे? काय विषय नाही, काय लिहायचं असेल तर लिहा, तो काय हे नाही पॉईंट. रिफ्रेश करा, लिंक ओपन केलं होत नसेल तर, आणि जर होत नसेल तर नंतर करा. प्रोफेशनच्या जागेवर रिपेशन लिहिलंय, असं काय झालंय काय बघू द्या. गुड, असं काहीतरी चुका सांगत जावा भावानो, बरं वाटतं रे. युअर प्रोफेशन. वा, बघा चेंज झालं का? काय नाही, आरामशीर तिथं फॉर्म भरू शकता निवांत तुम्ही, काही गडबड नाही आपल्याला.
ठीक आहे. प्रॅक्टिकल नॉलेजपेक्षा सायकोलॉजी खूप महत्त्वाची भावना, खूप आणि खूप महत्त्वाची. हे एकदाच खेळ करून टाकायचा आपल्याला सगळा जे काय असेल ते. कारण की मी लाईव्ह क्लास असं कधी अनाऊन्स केलं नव्हतं फ्रीमध्ये, तर कधीच नव्हतं केलं, आणि ह्यावेळेस केलं तर जाळून काढून टाकू सगळ्यांचं. बघा तुम्हाला काय काय भेटणार आहे सांगतो. त्याच्या अगोदर जस्ट मी 1 मिनिटात आलो, वेट करा फॉर्म भरा तोपर्यंत. पाणी कुठे ठेवलं मी? हां, माऊस शोधा गेलो तुम्ही, माऊस. माऊस आणला हे राहिलं. आहा, कुणाला असं वाटलं असं वेळ वाया घालवतोय तर बिंदास लिहू करा. ओके. सध्या कुठं आहे तू? हॉटेलमध्ये दुबईच्या. हां, आता बघा इम्पॉर्टंट गोष्ट आहे का, ब्रोकरच्या ठिकाणी काय टाकू? तुम्ही कोणता ब्रोकर यूज करता? चेंज करू का मी लगेच? बघा तुम्हाला एक थोडा इम्पॉर्टंट गोष्टी सांगतो. ॲक्च्युअलमध्ये काय गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. ज्या टायमिंगला मी ट्रेडिंग शिकत होतो, त्या टायमिंगची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्यावेळेस ना पहिली गोष्ट फ्री लाईव्ह क्लास देणार कोण होतं? ठीक आहे, कुठे 1-2 जण रेकॉर्डेड असतील ते पण पैसे घेत होते. फ्री लाईव्ह क्लास देणार एक प्राण नव्हता. ना कोण व्हॉट्सअपला रिप्लाय करत होतं, ना टेलिग्रामला रिप्लाय करत होतं, ना इंस्टाग्रामला रिप्लाय कोण करत होतं. ना आम्ही कोणाकडे डाऊट सॉल्व्ह करायला जाऊ शकत होतो, ना आम्ही आमच्या अडचणी कोणाला सांगू शकत होतो. ह्याच्यातून आम्ही घासून आमचे 4 वर्ष तर ह्या गोष्टी शिकण्यातच गेल्या की नेमकं करायचं काय, ब्रोकर कुठला असतो, डिपॉझिट कसं करायचं, विड्रॉल कसं करायचं, ट्रेड कसं मारायचं, ह्या गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला 6-6 महिने गेले एका गोष्टीसाठी. ट्रेड कसे मारायचे. ना असं कोण फ्री लाईव्हमध्ये येत होतं, ना कोण आम्हाला विचारत होतं की तुमच्याकडे किती कॅपिटल आहे, ना आम्हाला कोण विचारत होतं की कॅपिटल नसल्यावर काय करायचं, ना आम्हाला कोण विचारत होतं की $1000 काय मॅनेजमेंट करायचं, $2000 काय करायचं, $10,000 काय करायचं. तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन घेण्यामागं एकच उद्देश आपला की त्या माणसांपर्यंत प्रॉपर नॉलेज जावं. $10,000 काय करायचं आहे, $1000 काय करायचं, $1,00,000 काय करायचं आहे, ज्याची त्याची इन्फॉर्मेशन जे त्यापर्यंत जावे. ठीक आहे, हे आपला उद्देश आहे, सिम्पल आणि सिम्पल. त्यानंतर ग्रुपिंग क्रिएट होईल. मेन आहे माझा सायकोलॉजी क्लास घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सायकोलॉजी डेव्हलप करण्यासाठी, सायकोलॉजी मेंटेन करण्यासाठी काय करावं लागतं, ही गोष्ट लाईव्ह क्लासमध्ये मेन उद्देश आहे. 371 लोक आहेत, तुमच्या सगळ्यांसाठी सांगतो. लाईव्ह क्लास तुमची जर सायकोलॉजी डेव्हलप होत नसेल, ओव्हर ट्रेडिंग होत असेल, लाईव्हमध्ये येऊन मी प्रत्येकाला विचारेन की तू आज ट्रेड किती केले, तू 3 ट्रेड केले तर 3 ट्रेड का केले, हे क्वेश्चन मी तुम्हाला लाईव्हमध्ये विचारणार. तुम्हाला काय झालं, तुम्हाला विचारणार कोण नाही, तुम्ही तुमच्या मनाचा राजा आहे. तर इथं येऊन मी विचारेन की तुम्ही काय केलंय, काय माझे खाल्ले दिवसभरात, म्हणजे तुमच्यावरती थोडासा प्रेशर राहील. ठीक आहे, मग मला ह्यासाठी क्वालिटी लोक पाहिजेत. नाहीतर मी इथं विचारणार सर आज मी विचारणार किती ट्रेड केले, तुम्ही म्हणणार 4 केले. मी विचारणार 4 का केले, ठरलं तर 2 ट्रेड करायचे होते, तर तुम्ही म्हणणार की तुला काय करायचं आहे. तर अशी लोक येऊ नये, माझं हे म्हणणं आहे. म्हणून मी एवढं असं रटाळवानं काम घेतो, बोरिंग का घेतोय, म्हणजे फालतू माइंडसेटची जी लोक आहेत ना ती निघून जातील ह्याच्यातून. जी लोक मला ऐकायला तयार आहेत, जी लोक माझं बघायला तयार आहेत, जी लोक रोज ग्रुपवरचे ट्रेड बघतात, ठीक आहे, त्या लोकांना माहिती आहे काय क्वालिटी आहे, मग ती लोक ऑटोमॅटिक थांबणार आहेत. आणि ज्या लोकांचा असा माइंडसेट आहे तुला काय करायचं आहे, तू शाना झाला काय, ती लोक ऑटोमॅटिक निघून जाणार आहेत. त्यामुळे मी असं रटाळवानं काम घेतो. आता किती क्लास चालू करून मला वाटतंय 41 मिनिट झाले. मी काय शिकवलंय का काय नाही, घंटा नुसते 2 लिंक टाकलेत, पोल टाकलेत, एवढंच काम केलं आहे. पण तरीही 376 लोक आहेत, कारण की ती रिस्पेक्ट आहे, कारण ती लोक मला ओळखतात चांगलं. ठीक आहे, तर ट्रेडिंगमध्ये हाच विषय की तुम्हाला विचारणारच कोण नाही. एक तर तुम्ही गपचूप ट्रेडिंग करताय, ना तुमच्या आई बापाला माहिती आहे, ना तुमच्या भावाला माहिती आहे, तुमच्या बहिणीला माहिती आहे, ना तुमच्या गर्लफ्रेंडला माहिती आहे, ना कोणाला माहिती आहे. तुम्ही करताय गपचूप ट्रेड.
त्यामुळं तुम्ही तुमच्या मनाचा राजा आहे, त्यामुळे तुम्ही हाणताय किती पण ट्रेड. मी इथं एकदम क्वालिटीची लोक आली, जशी माझ्याजवळ क्वालिटी लोक येतील. मी डेलीचे डेली असे पोल येतील, किती ट्रेड केलं आज, ट्रेडचं रिझन पाठवा, तुमचे ट्रेड किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला, काय केलं पाहिजे. एवढ्या लोकांपर्यंत भाई, एवढ्या लेवलपर्यंत आता माझी तयारी आहे यावेळेस. मी त्यामुळं तुमच्यातून माणसं शोधणार आहे, तुमच्यातून माणसं शोधणार आहे की मला ह्या आता किती लोक आहेत, 80 लोक आहेत. तर ह्या 80 लोकातल्या नेमकं बिगिनरला काय मेसेज पाठवायचा आहे, ह्या $1000 कॅपिटलवाला काय मेसेज पाठवायचा आहे, ह्यासाठी पण माणसं पाहिजे आपल्याला. आपण ह्याच्यातून शोधणार आहे माणसं. ठीक आहे, माझ्याकडे आहेत ऑलरेडी सफिशियंट अशी, बट अजून लागणार आहे. तर एवढं सगळं आपण करतोय. आणि त्यात दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगतो. काय विषय, आता मी ट्रेडर आहे, ठीक आहे. टाईम पण माझ्याकडं बऱ्यापैकी शिल्लक सापडतो, मला फ्री टाईम असतोय. मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या करू शकतो आणि आवड आहे ह्या गोष्टींची पहिल्यापासून. ओके, चला. आय होप तुम्ही सगळ्यांनी फॉर्म फिल केला असेल. जेन्युनली फिल करा आणि आय एम हेअर फॉर यू. काही अडचण आली तरी मी इथं आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग होतं का चेक करतो एकदा. डन, रेकॉर्डिंग पण होतं आहे. चला, रिव्हिजन क्लास काल झालेला आहे. चला स्क्रीन शेअर करतो. आमचे कॉलेज आहे सर, आम्ही कसे कवर करायचे, त्यात आम्ही 16 वर्षाचे आहात. अरे बेस्ट टाईम, मग टाईम आहे. मग ज्यांची एज कमी त्यांनी लक्षात ठेवायचं की भरपूर टाईम आहे आपल्याकडं. एज छोटा आहे त्यामुळे बिंदास करू शकतो. काय कमेंट टाकू नका. स्क्रीन शेअर होते का फक्त मला सांगा. चॅट दिसतोय का मला सांगा. मला तुमचे क्वेश्चन पण घ्यायचे आहेत की बाबा आतापर्यंत शिकवल्यात काय, कोणाला अडचण आहे का, हे पण मला विचारायचं आहे. जस्ट मला सांगा स्क्रीन माझी दिसते का. येस 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 दिसते. डन. हे कसं काय झालं शक्य, हे ॲनोटेशन कसं काय आलं. तम 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 लवकर लवकर बंद करावं लागेल. डिसेबल ॲनोटेशन. हे ना घरी कॉल करू, डोक्याला ताप माझ्या. ठीक आहे, तर आता ह्या क्लासमध्ये आपण काय शिकणं, कुठे गेलं जायला. ॲनोटेशन कसं काय चालू झालं मला ते समजा ना. डिसेबल ॲनोटेशन तर केलेलं आहे मी. हाय का, रेंज दिसतीच त्याची. ऐसा कैसन हुआ रे बेटा. आता तर डिसेबल झालंय, बट हे ड्रॉ केलेलं डिलीट करावं लागेल ना. कोणाला तरी मस्ती आली होती आय थिंक. ओके, चला डन आहे. बट ह्यात मी का दिसत नाहीये. मी गेलो कुठे. इथे पण नाहीये. ओ भाई, मीच गायब झालो यातून. तो ऐसे क्या मजा आहे बेडो. तुम्ही आम्हाला दिसत आहे, मी तुम्हाला दिसत असेल, बट इथं दिसत नाही रे मी. हाँ ओके, यू आर शेयरिंग स्क्रीन. हैं, ये कुछ अलग ही लेवल का हो रहा है. असं करून ओबीएस ऑन करावं लागते काय. जस्ट एक सेकंड टाइम द्या. नाही, कॅमेराचा काहीतरी इश्यू झाला 100%. हे बघवे आमचे रक्त तळपतो तख्त हिंदवी बाणा. ओके, चला सेट झालेला आहे. तर बघा, हे का मध्ये येते रे, जा ना मग, नसेल तर तुला यायचं. भाई शॉर्ट देऊ नको डोक्याला भाई, मी कटबीट करेन माहिती आहे डायरेक्ट.
रिस्क घेऊन क्लोज केलेला आहे, परत आलेला आहे. हां, चला मरू द्या. बघा सिम्पल बघा, आज मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. ठीक आहे, स्ट्रॅटेजी पहिली म्हणून ह्याला तुम्ही कधीही यूज करू शकताय. आता बघा पहिली स्ट्रॅटेजी आहे, फर्स्ट स्ट्रॅटेजी कशी सांगतो मी तुम्हाला. युअर विश, ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमची विश आहे. काय विश आहे तुमची बाबा? आता एक सिम्पल काय असतं मार्केटमध्ये, लिक्विडिटी असते. ठीक आहे, सपोज करा ट्रेंड अप आहे. ओके, ट्रेंड अप आहे म्हणजे मार्केट कसं चाललं असणार आहे, हे असं मार्केट चाललं असणार आहे. ठीक आहे, सिम्पल लिक्विडिटी बघायची कुठे आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, रिसेंटचे स्विंग. ओके, ही लिक्विडिटी. आता स्ट्रॅटेजी पहिले, जर तुम्हाला वाटत असेल की समजत नाही, जस्ट सगळ्या स्ट्रॅटेजी एकदा क्लिअर होऊ द्या. त्यानंतर एक क्लास असा होईल की तुम्हाला कॅन्डल टू कॅन्डल रीडिंग करून कशा प्रकारे स्ट्रॅटेजी कुठं काय बनते ते सांगेन मी. ठीक आहे, तर आता फक्त समजून घ्या स्ट्रॅटेजी. ज्यांना लिहून घ्या त्यांनी लिहून घ्या, नोट्स काढतायत त्यांनी कधी काढा, रेकॉर्डेड ह्याच्यामधून नोट्स काढा नंतर. बघा पहिली स्ट्रॅटेजी काय, मार्केटचा ट्रेंड अप पाहिजे. ठीक आहे, ट्रेंड अप पाहिजे, लिक्विडिटी बघायची पहिली लिक्विडिटी मार्केटला काय करायची, ग्रॅब करू द्यायची. म्हणजे सिम्पल बघा, ज्या लोकांनी बाईंग केलेलं आहे या ट्रेंडमध्ये, बाईंग केली आहे, ही त्यांची लिक्विडिटी पहिली किंवा दुसरी घेतली तरी पण काय प्रॉब्लेम नाही, पण पहिली घेऊ द्या, ॲटलिस्ट पहिली तरी घेतली पाहिजे. लिक्विडिटी घेतल्यानंतर बघा, लिक्विडिटी घेतल्यानंतर कशाची वाट बघायची, ट्रेंड कंटिन्युएशनची वाट बघायची. ट्रेंड कंटिन्युएशन म्हणजे कसा, असा एक हायर हाय मार्केटमध्ये मारू द्यायचा. ठीक आहे, बघा आता खाली जे बायर आहेत ते तर रिमूव्ह झाले आहेत तिथं, कारण की मार्केटनं त्यांची लिक्विडिटी घेतलेली आहे. त्यानंतर हायर हाय क्रिएट केला, ह्याचं काय सिम्पल मिनिंग आहे, चला बाबा मार्केट ट्रेंड कंटिन्यू करणार आहे. ओके, पहिला रूल लिक्विडिटी घेतली, दुसरा रूल हायर हाय क्रिएट केला पाहिजे, तिसरं मार्केट आता रिट्रेसमेंटला आलं पाहिजे. ठीक आहे, इथं मार्केट रिट्रेसमेंटला येऊ द्या. आणि इथं तुम्हाला काय बघायचं आहे, इथं तुम्ही 3-4 गोष्टी लावू शकताय. काय गोष्टी लावू शकताय, पहिली गोष्ट हॅमर असेल तरी चालेल, हॅमरवर ट्रेड प्लॅन करू शकता तुम्ही, हॅमर कॅन्डल. बुलिश इनगल्पिंग असेल, बुलिश इनगल्पिंगवरती ट्रेड प्लॅन करू शकता. मी प्रेफर करेन की बुलिश इनगल्पिंग आणि हॅमर कॅन्डल ह्या दोन्हीवरती तुम्ही इथं ट्रेड प्लॅन करा. काही वेळेस तुम्ही मॉर्निंग स्टारवरती पण ट्रेड प्लॅन करू शकता, बट मी प्रेफर करेन हॅमर आणि बुलिश इनगल्पिंग. किंवा काही लोक जे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत, जे स्टडी करून बसलेले, त्यांनी त्यांचं EMA असेल, SMA असेल किंवा तुमची कोणती इंडिकेटर जरी स्ट्रॅटेजी असेल, ती जरी तिथं लावली रिट्रेसमेंटला तर ती पण वर्क होणार आहे. ठीक आहे, ती पण वर्क होणार आहे. म्हणजे तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल ती लावायची, पण कधी लावायची, अप ट्रेंड असला पाहिजे पहिला रूल. दुसरा रूल, लिक्विडिटी घेतली पाहिजे. लिक्विडिटी घेतल्यावर हायर हाय क्रिएट झाला पाहिजे, आणि मग हायर हाय क्रिएट करून मग रिट्रेसमेंटला येईल मार्केट, मग इथं तुम्ही बाय डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करू शकताय. सिम्पल ही पंड आहे. आता ही ट्रेड विन व्हायला पॉसिबिलिटी का आहे बघा, पॉसिबिलिटी म्हणजे समजून घ्या, ट्रेंड अप असतो. ठीक आहे, ट्रेंड अप असल्यामुळं नॉर्मल लोक जी बाईंग करतात ती लोक कुठे टॉप लॉस लावून चालू असणार आहेत, ह्या स्विंगला. बरोबर, ह्या स्विंगला काय केलं मार्केटनं, लिक्विडिटी घेतली, मग ही लोक निघून गेली असणार, बाईंग करणारी लोक निघून गेली. आता राहिलं कोण असेल, वरून सेलिंग करणारे लोक, प्लस ट्रेंड अप आहे म्हणजे लिक्विडिटी अप साईडला आहे बाबा, सेल करणारे लोक असणार आहेत, बाईंग करणारी रिमूव्ह झाली, मग हायर हाय क्रिएट होऊ दिला. हायर हायनं काय झालं, ट्रेंड कंटिन्युएशन साईन आहे आपल्यासाठी हायर हाय, मग म्हणून आपण त्यासाठी वाट बघितलं. डायरेक्टली एंट्री मारली का नाही, का रँडम लोक पण बाईंग साईडला एंट्री करतात, म्हणून काय केलं, रिट्रेसमेंटची वाट बघितली. इथं बघायची स्ट्रॉंग हॅमर कॅन्डल किंवा बुलिश इनगल्पिंग कॅन्डल, त्यानुसार आपण बाय डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करायचे, अपसाईड मुवमेंट येते. ठीक आहे, ॲक्युरसी ह्याची पण 70-80% आहे, फक्त आता ऑब्झर्वेशनचा गेम आहे आणि ट्रेंडचा गेम आहे. ओके, ही पहिली स्ट्रॅटेजी. स्ट्रक्चर ज्यांना लिहून बघायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. सिम्पली इथं काय बघणार तुम्ही, हॅमर कॅन्डल बघणार आहे, बुलिश इनगल्पिंग पॅटर्न बघणार आहे, किंवा तुमची जी काही स्ट्रॅटेजी असेल, जे नॉलेज लावायचं असेल ते इथं लावा. तुम्ही मी काय म्हणतो, जे काय नॉलेज लावायचं ते इथं लावा. जो काय स्टडी करणार आहे तुम्ही ह्याच्यावरती करा की इथं काय शोधायचं आहे आपल्याला. बिगिनर लोकांनी पण लक्षात ठेवा, त्या गोष्टींपेक्षा इथं जाऊन शोधा की असं स्ट्रक्चर बनल्यानंतर इथं काहीतरी बनतं, मग मार्केटमध्ये अपसाईड मुवमेंट येतं, हे होतं. ठीक आहे, आता ह्याचा ऑपोजिट पार्ट, सेल डायरेक्शनला कशी ट्रेड प्लॅन करणार आहे. सिम्पल, थांबा एकदा चेक करू द्या, मला दिसतंय ना. हां, टाईम फ्रेम 5 मिनिट. हां गाईज, टाईम फ्रेम 5 मिनिट. ठीक आहे, इथून समजलं. आता एंट्री तर घेतली आहे, जाऊन तुम्ही
स्टॉप लॉस वगैरे हे सगळं सांगतो मी तुम्हाला काय करायचं आहे. टार्गेट 1:1.5चं ठेवायचं. 1:1.5 म्हणजे किती, $10 रिस्क असेल तर $15चं टार्गेट. 1:2 जातं, 3 जातं मार्केट, आय नो, बट मी एवढं प्रेफर करत नाही. कारण की जे लोक प्रॉफिटेबल आहेत त्यांचा फंडा तुम्हाला खरं सांगतो, एक रिअल मला जी गोष्ट माहिती आहे, मी आतापर्यंत जे ऑब्झर्व केले, त्यांचे टार्गेट स्मॉल असतात. सरळ सरळ सांगतो. काही लोकांना वाटत असेल 1:10 ह्याव त्यावर रिस्क वाट काय कोई, तर ते तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. ठीक आहे. 1:1.5चं टार्गेट एसेल तुम्ही पॅटर्नच्या ह्याच्यानुसार खाली लावू शकताय. एक्झाम्पलमध्ये दाखवतो मी तुम्हाला. सेल साईडचं स्ट्रक्चर समजून घ्या. ठीक आहे. ट्रेंड असा डाऊन आहे. ट्रेंड डाऊनमध्ये काय करणार आहे तुम्ही, इथं लिक्विडिटी घ्यायची वाट बघणार आहे. ओके, इथं काय असणार आहे, लिक्विडिटी. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे मला सगळ्यांना. ट्रेंड डाऊनची वाट बघणार आहे, त्यानंतर आपण काय करणार आहे, लोवर लोची वाट बघणार आहे. लोवर लो बनला, मग रिट्रेसमेंटला येईल मार्केट, आणि इथं तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करणार आहे. काय बघणार आहे इथं, इन्व्हर्टेड हॅमर. काय बघणार सेलसाठी, इन्व्हर्टेड हॅमर, बिअरिश इनगल्पिंग. इन्व्हर्टेड हॅमर, बिअरिश इनगल्पिंग, इव्हनिंग स्टार पण चालतो, बट आय डोंट प्रेफर. त्यानंतर तुम्ही तुमची काय स्ट्रॅटेजी असतं, तुमचं जे नॉलेज आहे ते इथं आणून लावा. मी लावतो बुलिश इनगल्पिंग हॅमर कॅन्डल. ओके. आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही म्हणताल की बाबा सर तुम्ही काय करता, ॲडव्हान्स एंट्री देता कधी कधी. माझी ॲडव्हान्स एंट्री, आता मला तेवढा एक्सपिरियन्स झालेला आहे. ठीक आहे, मला तेवढा एक्सपिरियन्स झाला तर माझी एंट्री कुठं बनते तुम्ही बऱ्यापैकी बघितलं असेल. आता ही लिक्विडिटी घेऊ देतो मी, लिक्विडिटी घेतली, ही ह्या लोवर लोला हिथंच एंट्री करतो मी, हिथंच एंट्री करतो आणि इथपर्यंत माझं टार्गेट झालं असते. दिस इज एक्सपिरियन्स. हा एक्सपिरियन्स तुम्हाला कधी येणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्याला वॉच करणार आहे, डेली वॉच करणार आहे, बॅक टेस्ट करणार आहे खचून, त्यावेळेस हा एक्सपिरियन्स तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, असेल काढून घ्या, काय स्ट्रक्चर आहे ते. आता काय झालं तुम्हाला सांगतो मी. सध्याला मार्केटमध्ये काय करतोय, मार्केट सिच्युएशननुसार स्ट्रॅटेजी शोधतोय. मार्केट काय करतंय, 8-10 दिवस सेम बिहेवियर, 8-10 दिवस सेम बिहेवियर, शनिवार रविवार बसायचं, 8-10 दिवसात बिहेवियर बघायचं मार्केटमध्ये, नवीन स्ट्रॅटेजी, 8 दिवस बसायचं, नवीन स्ट्रॅटेजी. आता एक चालूला आम्ही एक दुसरी स्ट्रॅटेजी आणली, मी तुम्हाला एकदम लास्टला शिकवेन ती. चालू ती स्ट्रॅटेजी तरी पण एक ओव्हरव्ह्यू देतो. ट्रेंड बघा, स्ट्रॉंग डाऊन असतो त्याच्यामध्ये. त्यानंतर मार्केटमध्ये लोवर लो मारायला चालू असते. लोवर लो न मारता मार्केट इथं येतं, एक असा थोडंसं म्हणजे लो ब्रेक करत नाही. एक ओव्हरव्ह्यू देतोय तुम्हाला काय स्ट्रॅटेजी काढली. लो ब्रेक करत नाही, जातं, इथं लिक्विडिटी खपवतं, इथं बनतो पॅटर्न, इनगल्पिंग पॅटर्न बनतो, त्यानंतर इन्व्हर्टेड हॅमर बनतो, आणि ह्याच्यानंतर शार्प सेलिंग येते मार्केटमध्ये. ही स्ट्रॅटेजी काढलेली आहे. जर मार्केटने एक लो क्रिएट केला, असा लो क्रिएट केला, तर हिथनं मी काय करतो, दुसरी लिक्विडिटी पकडतो, पहिली नाही दुसरी लिक्विडिटी घेऊ देतो मार्केटमध्ये. ह्याच्यावरती पैसा छापला आपण. ह्या जे तुम्ही ट्रेड बघताय ना 8 दिवसात, ते सगळे ट्रेड ह्याच्यावरती डिपेंड आहेत. इथं लिक्विडिटी घ्यायची वाट बघतो, आणि इथं पॅटर्न बघतो, आणि ह्याच्यावरती ट्रेड प्लॅन करतो. हे जस्ट ओव्हरव्ह्यू दिला, स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणं, हे तुम्हाला नीट लास्टला एकदम एक्सप्लेन करेन. सध्याला इझी स्ट्रॅटेजी बघा. आय होप तुम्हाला या 2 स्ट्रॅटेजींचं स्ट्रक्चर समजलं असेल. ओके. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर हा काढा, ह्याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढा. ठीक आहे, सिम्पल काढू शकता तुम्ही. आता याचं एक्झाम्पल पण शोधतो मी. बघा 7-8 स्ट्रॅटेजी आहेत. असं नाही की प्रत्येक वेळेस ट्रेड म्हणजे दररोज सेम स्ट्रॅटेजी वगैरे बनणार, असं तर अजिबात होत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काय करा, मस्तपैकी समजून घ्या स्ट्रॅटेजींना. आता एक इथून तुम्ही चार्ट जर बघायला चालू केला, जर असा चार्ट बघायला चालू केला, ट्रेंड काय दिसतोय मला सांगा. ट्रेंड काय दिसतोय, सिम्पल अप ट्रेंड दिसतोय तुम्हाला, दिसला अप ट्रेंड. आता मार्कअप करून घेऊया, मार्कअप करून घ्या. जस्ट कसे वाढ पाहिजे, लिक्विडिटी स्वीपची वाढ पाहिजे. कुठं लिक्विडिटी स्वीप होती का, कुठं सुद्धा लिक्विडिटी स्वीप होत नाही. हे बघा, इथं लिक्विडिटी स्वीप झाली, बट लिक्विडिटी स्वीप झाली आणि डायरेक्ट मार्केटमध्ये काय झालं, हायर हायला बनवलं आहे मार्केटनं. त्याच्यामुळे ही थोडासा खेळ रिस्की होतं. डायरेक्टली हायर हाय बनला आहे, खाली बनायला पाहिजे होता, नाही बनला. परत मार्केटने काय केलं, अजून एक हायर हाय मानला. आता बघा सिम्पल, इथं लिक्विडिटी खपवली मार्केटनं, बरोबर. ही जी लिक्विडिटी, हे बघा, ही पहिली लिक्विडिटी, ही दुसरी लिक्विडिटी, येऊन काय केलं मार्केटनं, 2 लिक्विडिटी टपकावलेत, 2 लिक्विडिटी मारलेत. प्लस पॉईंट काय आपल्याकडे, इकडे एम पॅटर्न बनला आहे. म्हणजे सगळे लोक सेल करत असतील, म्हणजे टॉपला लिक्विडिटी 100% असणार आहे, बरोबर. म्हणजे सेलरची लिक्विडिटी वरती असणार आहे 100%. हिथली लिक्विडिटी मार्केटने घेतली, म्हणजे रिटेल लोकांची स्टॉप लॉस घेतले. स्टॉप लॉस घेतले, आपण कशी वाट बघतो, हायर हायची वाट बघतो. ठीक आहे. हायर हाय कुठं बनला, हे बघा इथं गेलं, ही बनला हायर हाय. ठीक आहे, बनला हायर हाय. ही बघा इथं बनली बुलिश इनगल्पिंग, ही दिसते तुम्हाला हायर हाय. त्यानंतर ही छोटीशी रिट्रेसमेंट आहे, बट ह्याच्या मानाने ही रिट्रेसमेंट बरोबर आहे. हायर हाय बनला, त्यानंतर आलं रिट्रेसमेंटला, ही बनली बुलिश इनगल्पिंग,
सो वी कॅन टेक हेअर बाय पोझिशन. हे बघा इथं बाय पोझिशन घ्या, ठीक आहे. लोला एसेल टाका आणि हे मुवमेंट, ठीक आहे. हीच स्ट्रॅटेजी आहे आणि हेच एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे, एकदम परफेक्ट. बघा सगळे रूल फॉलो झालेत का. लिक्विडिटी मार्क केली आपण, ठीक आहे. ही लिक्विडिटी मार्क केली, त्यानंतर ही लिक्विडिटी मार्क केली. कोणती पण लिक्विडिटी घेऊन हायर हाय बनवते फक्त मार्केटमध्ये. ही लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं, 2 लिक्विडिटी घेतल्या, हायर हाय बनला, ही रिट्रेसमेंटला आलं मार्केट. रिट्रेसमेंट म्हणजे हायर हाय बनल्यानंतरचं दुसरं मोमेंट सेल साईडचं, छोटूसंच आहे बट इट्स ओके. आलं मोमेंट आणि इनगल्पिंग केली मार्केटनं आणि आपण बाय डायरेक्शन पोझिशन घेतली, खपकन मार्केटमध्ये मुवमेंट आला. त्यानंतर बघा जर कोणाला काय अजून प्रॉब्लेम असेल ह्याचा, तर बघा ह्यालाच पकडून चालला हायर हाय, ठीक आहे. हायर हाय पकडून चालला, ही आली रिट्रेसमेंट आणि ही झाली इनगल्पिंग. हे बघा क्लिअर कट इनगल्पिंग कधीही बघायची नाही, बट ही खूप क्लिअर इनगल्पिंग आहे. तुम्ही जर चेक केलं तर ही खूप क्लिअर इनगल्पिंग आहे. कोणती, ह्या रेड कॅन्डलला बघा, ह्या मधल्या रेड कॅन्डलला, ह्या ग्रीन कॅन्डलनं फुल इनगल्प केलेला आहे. ओके, एस ठेवा लोच्या आसपासमध्ये आणि मार्केटमध्ये टार्गेट बघा. ठीक आहे. तुम्हाला जर शिकवणार तुमचा मेंटर शहाणा असेल ना, तर तुम्हाला ते टार्गेट असं फिक्स सांगेल ना की असं हे बघा 1:5 असं म्हणून तुम्हाला सगळेजण यूट्यूबवरती इंस्टाग्रामवर शिकवतात. बट दिस इज रियालिटी की आपण 1:1.5ला बुकिंग करणार आहे, ठीक आहे. 2 एक्झाम्पल दाखवले आहेत, जाऊन बाकी तुमची तुम्ही शोधा. ह्याच्या मागचं सेंटिमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय सेंटिमेंट तुम्हाला समजून घ्यायचं आहे ह्याच्या मागचं, की मार्केटमध्ये ज्यावेळेस ट्रेंड अप असतो त्यावेळेस प्रत्येक स्विंगला आपण लिक्विडिटी म्हणतो. पहिल्यांदा ही लिक्विडिटी असणार आहे, कोणती, ही वाली. दुसऱ्यांदा कोणती लिक्विडिटी असणार आहे, ही वाली. ओके, मग मार्केट काय करतं, ट्रेंड अप आहे, ही लिक्विडिटी घेतं. लिक्विडिटी घेतं म्हणजे काय, रिटेलर लोकांनी ज्यांनी बाईंग साईडला पोझिशन घेतली त्यांना हाकलून देतं आहे. त्यांना हाकलून दिलं आणि स्वतःची ऑर्डर फिल करतं मार्केट. मग लोक काय करतं, हायर हाय क्रिएट करतं, म्हणजे ट्रेंड कंटिन्युएशनचं साईन दाखवतं. बट रिट्रेसमेंटवरती एंट्री का प्लॅन करतो, तर रँडम लोक मार्केटमध्ये घुसतात. का घुसतात, इथं घुसतात. हे बघा सगळं लॉजिक समजून घ्या. हा नेकलाईन आहे डब्ल्यूची, इथं बाय डायरेक्शनला घुसतात, ठीक आहे. त्याच्यामुळे मार्केट काय करतं, ह्याला घाबरवून हाकलून देण्यासाठी रिट्रेसमेंट करतं. ओके, रिट्रेसमेंट करतो. मी स्वतः इथंच घुसतो मोस्ट ऑफ द टाइम. बघा मी इथंच घुसतो बाय डायरेक्शनला, बट मी काय करतो, स्कॅल्प करून बाहेर पडतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जेवढं मुवमेंट येतं ना त्याच्यामध्ये मी बाहेर पडतो. मग मार्केट काय करतं, हाकलून देतं. म्हणजे आपल्याला हाकलून द्यायसाठी इथं रिट्रेसमेंटला येतं. रिट्रेसमेंटवरती आपण काय करतो, मग बाय डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करतो आणि इथून 1:1.5ला टार्गेट करतो. बऱ्यापैकी तुम्ही जर एक्सपिरियन्स केला तर मोठे टार्गेट पण तुम्ही याच्यामध्ये अचीव्ह करू शकताय. सिम्पल फंडा सायकोलॉजी समजून घ्या की का मुवमेंट येत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, का मुवमेंट येत आहे, बरोबर ना. आता तुम्ही प्रत्येक वेळेस बुलिश इनगल्पिंग असं नाही, तुम्ही एक ओव्हरऑल स्ट्रेंथ मार्केटची चेक करून सुद्धा ट्रेड करू शकता. आता स्ट्रेंथ कशी चेक करायची तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो बरं का. आता इकडं तर इकडल्या साईडला ट्रेंड डाऊन आहे, बट ह्याच्यामध्ये चेक करा तुम्ही. हे बघा मध्ये जर चेक केलं तुम्ही तर एक शॉर्ट टर्ममध्ये काय केलं, मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे. मग ह्या अप ट्रेंडमध्ये इथं लिक्विडिटी आहेत, बरोबर, इथं लिक्विडिटी आहे, ही पण लिक्विडिटी आहे. तुम्ही म्हणता तीच लिक्विडिटी का म्हणला, वरच्याला का म्हणला नाही, ही पण लिक्विडिटीच आहे. मी सिंपल काय बघतोय की कोणती लिक्विडिटी घेतल्यानंतर हायर हाय क्रिएट होत आहे. सिंपल लक्षात ठेवा, वाक्य माझं लक्षात ठेवा, कोणती लिक्विडिटी घेतल्यानंतर हायर हाय क्रिएट होत आहे, ठीक आहे. ही लिक्विडिटी होती, आता झूम करतो जरा, वरची लिक्विडिटी काढून टाकतो. आता बघा ही लिक्विडिटी होती, ही लिक्विडिटी घेतल्यानंतर काय केलं मार्केटनं, हायर हाय मारला, ठीक आहे. हायर हाय मारल्यावर कशी वाट बघतो आपण, रिट्रेसमेंटची वाट बघतो, ठीक आहे. आता मी जे सांगत होतो ते एक्झाम परफेक्ट झाले बा. बऱ्यापैकी लोकांनी काय केलं असेल, डब्ल्यू बघून बाय साईडला एंट्री प्लॅन केले असेल असे. तरी त्यांना हाकलून देण्यासाठी मार्केटनं काय केलं, रिट्रेसमेंटचा मूव्ह केला. मी ॲग्रेसिव्ह इथं घुसतो, पण मी मार्केट बघून घुसतो, असं रँडमली कुठं पण घुसत नाही, ठीक आहे. रिट्रेसमेंट झाली, तुम्ही म्हणसाल मग इथं हॅमर पण नाही, बुलिश इनगल्पिंग पण नाही, काहीच नाही. बट मी कॅन्डलची बघतो स्ट्रेंथ. आता मला झाला एक्सपिरियन्स, मग तुम्हाला पण एक्सपिरियन्सची गरज आहे. मी काय बघतो, कॅन्डलची स्ट्रेंथ. ही रेड कॅन्डल बघा, ही रेड कॅन्डल चांगली रेड आहे, ही ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग आलेली आहे, आणि ही दुसरी ग्रीन जी आहे ती ह्याच्यावरती निघताना पण स्ट्रेंथ दिसते मार्केटमध्ये. हिथं समजतं, ही एक्सपिरियन्स नाही येतो गेम की हिथं कधी एंट्री करायची, हा एक्सपिरियन्सनं गेम येतो. तर ना इनगल्पिंग आहे ना काय आहे, बट हा एक्सपिरियन्सचा गेम आहे की ही एवढी मोठी रेड कॅन्डल 2 कॅन्डलनेच कव्हर केली आहे. प्लस इकडे आपल्याला लगेच समजतंय, इकडे एक चॅनल पॅटर्न होता, त्याचा डाऊन साईडला ब्रेकडाऊन केला. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, क्लिअर सांगतो बाबा, असं नाही की पळू सांगतोय. हे बघा हा चॅनल बनला होता, चॅनलचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला केला, म्हणजे सेलर लोक काय करत होते, सेल करत होते. मग सिंपल अप साईड मुवमेंट करणार आहे मार्केट, तर इथं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो बाय डायरेक्शनचा. एक सिंपल फंड आहे, आपले ठरलेले रूल आहेत बाबा की हे असं झालं की असं करायचं, असं झालं की असं करायचं. हे सिंपल आहे, ठीक आहे. एक्झाम्पल समजून घ्या. अजून जर दाखवायचं झालं तुम्हाला, ही बघा आता ट्रेंड कुठं आहे,
इथं बघा, अरे यार, ट्रेंड चेक करा, लोवर लो लोवर लो लोवर लो, ठीक आहे, लोवर लो. सिम्पल लिक्विड कुठं आहे त्या, इथं आहे, इथं आहे, बरोबर. हे काय आहेत, लिक्विडिटी आहेत. मग मार्केटनं कशी वाट बघतो आपण, लिक्विडिटी घ्यायची. ही घेतली मार्केटनं लिक्विडिटी, कशी वाट बघायची, लोवर लोची. लोवर लो नंतर काय पाहिजे आपल्याला, रिट्रेसमेंट. आता ह्याच्यात भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही असं म्हणणार की सर प्रत्येक बारीने वेगळंच कसं सांगताय, तर ह्या कॅन्डल हॅमर म्हणायचं का बाबा, इट डिपेंड ऑन यू, ठीक आहे. हे एक्सपिरियन्सचा गेम आहे, हे सांगतो मी तुम्हाला. ह्याला इनगल्पिंग म्हणणार का, इट डिपेंड ऑन यू. आता इनगल्पिंग तर आहे म्हणून काही तर लोला एंट्री मारणार आहे का, अजिबात नाही लोला एंट्री मारणार. तर कधी कधी हे अशा एंट्री मारावं लागतात. कशा, ह्या 2 कॅन्डल आहेत, बरोबर का, हे बघा, हे 2 ग्रीन कॅन्डल आहेत, बॉक्स ड्रॉ करतो मी. स्ट्रेंथ सगळ्यात इम्पॉर्टंट काय, स्ट्रेंथ. बाबा सेलर पळालं, तुम्ही बघितलं स्पाईकमध्ये एंट्री होते आपले, नेहमी स्पाईकमध्ये एंट्री होते. तर इथं सेलर मार्केटमध्ये निघलेलं आहे, चला मोमेंट येणार आहे, हे दिसायला पाहिजे, हे ह्यासाठी ऑब्झर्वेशन पाहिजे, भाई कधी होतं नेमकं, कधी होतं नेमकं, तुमच्याकडे क्युरियोसिटी पाहिजे समजून घेण्याची, त्यावेळेस ह्या गोष्टी समजतात. मग मी इथं पण एक सेल डायरेक्शनचा ट्रेड प्लॅन केला होता, मला आठवतं पण हा ट्रेड प्लॅन केला होता, ठीक आहे. ह्याच्या हायचा एस एल मारून हा ट्रेड प्लॅन केला होता. जाऊन तुम्ही शोधा, मी जे हे सेंटिमेंटल म्हणजे मार्केटची सायकोलॉजी सांगतो ना, ह्या जाऊन गोष्टी तुम्ही शोधा. ओके, आता परत बघा, परत मार्केटनं लोवर लो लोवर लो मारायला चालू केलं. आता कुठं आहे त्या लिक्विडिट्या, इथं वर एक टॉपला, इथं एक. आपला काय संबंध नाही किती लिक्विडिटी आहेत, आपला संबंध कशी आहे, एक लिक्विडिटी घेऊन लोवर लो मारला पाहिजे, बस पैसे फिटलं. लिक्विडिटी घेऊन लोवर लो मारला पाहिजे. आता पहिली लिक्विडिटी घेतली मार्केटनं, ठीक आहे, आणि लोवर लो कधी मारलाय, हिथं मारला लोवर लो, बरोबर. लोवर लो मारला, रिट्रेसमेंटला येऊ द्या याला. ओके, रिट्रेसमेंटला येऊ द्या, बघा रिट्रेसमेंटला आलं. आता स्ट्रेंथ कशी चेक करणार आहे, मगासारखं दिसतंय का बघा, मग ऑपोजिटला होतं, रेड कॅन्डल आणि 2 कॅन्डलनं त्यांना खपकन मुवमेंट आलं. तशी ही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बघा, नीट चेक करा, तुम्हाला दाखवतो मी. ही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल, त्यानंतर येणारी स्ट्रॉंग रेड, आणि त्यानंतर खपकन निघलं खाली. मग ह्याच्या खाली निघताना शॉर्ट पोझिशन आपण प्लॅन करू शकतो इथं. ॲक्च्युली हा एक माझा कन्फर्मेशन पॅटर्नचा आहे खरं तर. ही स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, त्यानंतर स्ट्रॉंग रेड कॅन्डल, आणि त्याचा लो ब्रेक करताना, रनिंग लो ब्रेक करताना सेम आपण ऑपोजिटला बघितलं होतं. कुठं, ह्याला खूप ऑब्झर्वेशन लागतं मित्रांनो, खूप म्हणजे खूप. हा बघा इथं हाय का ऑपोजिट सेम, रेड कॅन्डल स्ट्रॉंग ग्रीन, लगेच दुसरी स्ट्रॉंग ग्रीन, इथला हाय ब्रेक करताना बाय साईडला अपसाईड मुवमेंट आला. आणि स्पाईक बघा सेम, बघा तुम्हाला सेम गोष्ट दाखवतो. मार्केटमध्ये तुम्हाला सेम कॅन्डल सगळं सेम बघायला भेटेल. दिसतंय का एवढा स्पाईक खपकन खप मोठा, सेम तर झालं इथं पण, हे बघा हाय का सेम, एक्झॅक्ट डिक्टो आहे, डिक्टो. काय सुद्धा फरक नाही, काही सुद्धा फरक नाही. आय होप की तुम्हाला हेतपर्यंत गोष्टी क्लिअर असतील, स्ट्रॅटेजी क्लिअर असेल असं गृहीत धरायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. ओके, बघूया क्वेश्चन. किती लोक आहेत, 330 फक्त. बघा काही क्वेश्चन क्लिअर नसेल तर मस्तपैकी रेकॉर्डेड डबल बघा, सगळ्या स्ट्रॅटेजी झाल्यानंतर क्लिअर होऊन जाईल. जे बिगिनर लोक आहेत त्यांनी हळूहळू जावा, काय गडबड नाही आपल्याला. भरपूर असं टायमिंग आहे, क्लिअर. गोल्डन ग्रुपला पण जॉईन होऊन घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जातील डेली ट्रेड. डेली 10-11 वाजेपर्यंत ट्रेड झाला असतो, हमखास झाला असतो ट्रेड, हमखास. 5 मिनिटात टाइम फ्रेम यूज करा, मोठे टाइम फ्रेम पण यूज करू शकताय, बट तुमच्या मनावर आहे. मी 5 मिनिटात यूज करतो, बाकी तुमचं डोकं लावा तुम्ही. सरळ एक तुम्हाला एक हात जोडून एक सांगतो तुम्हाला की मार्केट कसं आहे, स्ट्रॅटेजीचं ठीक आहे, त्याला बेस पकडायचा नेहमी, तुमचं डोकं लावायचं तर परफेक्ट तुमचं डोकं लावायचं, म्हणजे शोधायचं, रिसर्च करायचा, बघायचं काय होतंय, काय नाही. ठीक आहे, हे सिंपल फंड आहे मार्केटचा. आय होप लक्षात आला असेल तुम्हाला. ओके चलो, आज के लिए काफी है. हां, ॲड्रेस बारमध्ये ट्रेडिंग व्ह्यूच्या आधी एक ऑप्शन आहे, पिक्चर इन मोड. ऑफ करा म्हणजे जाईल ते ऑप्शन व्हिडिओवाला. ओके, जर सकाळी वेळ नसेल तर रात्री पण मुवमेंट असतं, खतरनाक मुवमेंट असतं रात्री पण. तुम्ही सांगता त्यावेळेस खूप सोपं वाटतं, पण मार्केटमध्ये ट्रेड घेताना खूप अवघड वाटतं. आज कसं काय वाटतं, गोल्डन ग्रुपवरती 10-11 पर्यंत सेम ट्रेड बनतात, डेली सेम ट्रेड बनतात, आज कसं काय म्हणू शकता. बट इट्स ओके, हळूहळू होऊन जाईल. ठीक आहे, मी लाईव्हमध्ये वगैरे तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर करेन.
बेस्ट मूव खरंच मॉर्निंगला असते बरं का. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की सकाळी 6 ते 11-12 वाजेपर्यंत मुवमेंट, 11पर्यंत म्हणतोय आता 11पर्यंत, नंतर आधी 10पर्यंत मुवमेंट आहे भारी. ट्रेड घ्यायचं टायमिंग माझं मी प्रेफर करतोय 9 ते 11. ओके चला. काय गोल्डन ग्रुपला मला जॉईन व्हायचं आहे. आणि कुठे गेला बिचारा एवढी मोठी, हां जॉईन व्हायचं आहे मला लवकर तेवढं. आज माझ्या डिपॉझिटचं बघा काय होतंय का. मी केले सगळे प्रूफ, मेल सपोर्टला पण आणि सबमिट क्वेश्चन केला पण. ओके ठीक आहे डन, येऊन जाईल. सोमवारपर्यंत तर काय ट्रेडिंग करणार नाही आपण. गोल्डन ग्रुपची लिंक भेटेल तुम्हाला आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. कोणताही इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाही, कोणतीही सर्व्हिस नाही, कुठेही कोणालाही पैसे देऊ नका. अजून या सांगतो, मी जरी मागितलं उद्या तोंडाम पैसे लावमध्ये की चला 5,000 भरा आज, तर देऊ नका. ठीक आहे. अजिबात असं काही करायचं नाही आहे. कोणताही पेड प्लॅन नाही आहे. शिका, समजून घ्या मार्केटला. लर्निंगसाठी या. मी जे पोल टाकले आहेत त्या पोलचा सगळ्यांनी रिप्लाय करा. त्यानंतर बघा कधी कधी माझं पण डोकं सटकतं हे जर पण लक्षात असू द्या. त्यामुळे कधी काही बोललो तर वाईट वाटून घेऊ नका. आणि जर कोणाचं चुकून मेसेज वगैरे वाचायचा राहत असेल तर इट्स ओके. व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला तुम्ही टाकू शकताय तो मेसेज, कारण की सगळे मेसेज बघणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. चला भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.